गद्दार शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल वक्तव्य केलं होतं की छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध भाषा शिकल्या, विविध भाषा आत्मसात केल्या, तर ते मूर्ख होते का, असं त्यांचं वक्तव्य आहे। तर माझं त्यांना एक सांगणं आहे की हा मूर्ख हा शब्द तुम्ही तुमच्या आई बापासाठी वापरा, एकनाथ शिंदेसाठी वापरा। जर असा युगपुरुषांचा अपमान वारंवार यांच्याकडून होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी एक टकमक टोक होतं रायगडावर। त्या टोकाचं रहस्य असं होतं की स्वराज्यामध्ये जे गद्दार होते त्यांना त्या टोकावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वरून फेकून देत असे। तर अगदी ती परिस्थिती यांनी आता राज्यामध्ये आणलेली आहे। हे गद्दार सेनेचे आमदार व ते स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सरकार नेहमी युगपुरुषांचा अपमान करतात आणि अपमान करून झाल्यानंतर पुन्हा माफी मागतात। हे यांचं नाट्य अखंड महाराष्ट्र राज्यात कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे। जर संजय गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी संयमतेनं जर महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही आणि जर यदा कदाचित त्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा ठरला तर अगदी टकमक टोकासारखं कोल्हापूरची शिवसेना त्यांना अद्दल घडवून दाखवेल।